पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन व स्थानिक चाकण पालिका प्रशासन यांनी मिळून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे। पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील आंबेठाण चौक भागात बुधवारी 10 सप्टेंबर 2025 रोजी संबंधित सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी, जेसीबी यंत्र आणि प्रचंड पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर उतरले होते। चाकणमधील आंबेठाण चौक भागापासून कारवाई सुरू करण्यात आली आहे। या ठिकाणी पक्की बांधकामे असलेल्या अनेकांना प्रशासनाने तत्काळ स्वतः संबंधितांनी अतिक्रमणे काढण्याच्या सूचना दिल्या। अनेक ठिकाणी जेसीबी यंत्राच्या मदतीने अतिक्रमणे काढण्यात आली। स्थानिक नागरिकांनी मात्र या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करताना काय सांगितलंय जाणून घेऊयात। काय मलमपट्टी आहे नुसती। जो ज्या वेळेस हा नॅशनल हायवे झाला त्यावेळेस ह्या 7/12 ज्यावेळेस लोकांचे कमी जास्त पत्रक त्याची दुरुस्ती झाली नाही। दिवशे साहेब असताना त्यांनी ठराविक लोकांवरती अन्याय केला, ठराविक लोकांचे कमी जास्त पत्रक केलं। आजही राजाराम मानाजी शेवकरी यांचं या क्षेत्रामध्ये 3 गुंठे क्षेत्र चा उतारा आहे। अजून जानकू शेवकरी यांचा सुद्धा उतारा आहे। अजून आपले बाजारमेळ्यातले माऊली शेवकरी त्यांचे सुद्धा क्षेत्रात या रस्त्यावरती अजून उतारा जिवंत आहे। हे काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे ना, तहसीलदाराचं आहे, प्रांताचं आहे किंवा जे या खात्याचे मंत्री आहे त्यांचं आहे। अजितदादा आले, त्यांनी नुसतं आपलं मलमपट्टी केली आणि लोकांना सांगून गेले। हे असं चालत नाहीये। तुम्ही स्थानिक लेवलच्या अधिकाऱ्यांना सांगा। आम्ही जवळ दिवशे साहेबांवरती आहे ना त्यावेळेस कारवाई केली होती, पण आमचं कोणी त्यावेळेस ऐकलंच नाही। ही कारवाई आमचे म्हणणं आहे की आम्ही लगेच काढायला तयार आहे। 22.5 मीटरला आम्ही लगेच काढायला तयार आहे। परत नगर परिषदेचं काय असेल ते सुद्धा काढायला आम्ही सहकार्य करण्याला तयार आहे। सहकार्य जर केलं तर चाकणची डेव्हलपमेंट होईल ना। तुमचं म्हणणं काय नेमकं? आमचं म्हणणं आहे की ही कारवाई आहे ना ठोस व्हायला पाहिजे। स्थानिक लेवलहून तहसील, प्रांत आणि तलाठी आणि आपल्या चाकण नगर परिषदेचे शिओ। आज चाकण नगर परिषद शिओ सुद्धा काय करतात, तेवढं पुरतं देतात, काम सांगतात, पण काम व्यवस्थित झालं का नाही झालं हे सुद्धा बघत नाहीयेत। बघितलं पाहिजे ना प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे। लोकांच्या तुम्ही अडचणी समजून घ्या। सहकार्य करायला सगळे तयार आहे। कुणीच म्हणणार नाही की आम्हाला रोड नाही वाढवायचा। सांगा ना अजून।